पारू, पुढच्या आठवड्यात यावेळेस आपण दुबईला असू. देवी, आमच्या भावी संसाराला तुझा आशीर्वाद दे. मला आनंद कवत नाही. देवी, बा न गनीला सोडून मी कशी जाऊ? मला ना काय बी समजना झालंय. हे लई चांगले आहेत, पण माझ्या बाची आणि गनीची तूच काळजी घे आता. त्यांना कसली तोशिष लागू देऊ नकोस. काय झालं? तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं छान होईल. आणि तुझ्या अहिल्या मॅडमनी आपल्याला आशीर्वाद पण दिलाय ना, तुझी तर श्रद्धा आहे त्यांच्यावर. हां, सॉरी. ये वा, मेहंदी छान झाली आहे. हो, पण म्हणावा तसा रंग आला नाहीये ना. आता चुकूनच जर रंग आला तर कळेल प्रीतमचं हिच्यावर प्रेम आहे की नाही ते ना. ऑफकोर्स सडणार दामिनी आंटी. प्रीतमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. हॅलो. येस. ओके. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. नाही पण तिकडे जो डिस्ट्रीब्युटर मिळतोय तो रिलायबल आहे ना? ओके ओके. काय? अच्छा, ते तिकडचं मार्केटिंग पण बघणार आहे. दॅट्स रिअली एक्साइटिंग. ओके. पण हे कधीपर्यंत हवं आहे? बापरे, एवढ्या शॉर्ट नोटीसवर. ओके ठीक आहे, तुम्ही फोटो रेफरन्स पाठवा, मी बघतो काय करता येईल ते. या. ओके, थँक्यू, बाय. काय झालं आदित्य? बाबा, आपल्या नवीन हर्बल ब्युटी प्रोडक्टसाठी ओव्हरसीज डिस्ट्रीब्युटर मिळतोय. वा, अरे चांगली बातमी आहे ही. काका, न्यूज तर चांगली आहे, पण काय? बेसिकली हे जे डिस्ट्रीब्युटर आहेत तेच आपल्या मार्केटिंगचे काम बघणार आहेत. सो ऑल इन ऑल आपल्या प्रोडक्टचं सगळं काम तेच बघणार आहेत. फक्त एक इश्यू असा आहे की आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी त्यांना आपल्या ब्रँड अँबॅसेडरचे अर्जंट फोटोज हवेत. ठीक आहे ना, आपण अरेंज करू तसं. मॉडेलनी एकदम दागिन्यांनी मडलेली असायला हवं. आपलं महाराष्ट्रीयन कल्चर रिप्रेझेंट करणारी खानदानी बाई असते तसं. आणि ते रेफरन्ससाठी फोटोही पाठवतात. हा, मग पॉसिबल आहे ना आपल्याला हे सगळं. अडचण काय आहे? काका, अडचण अशी आहे की हे सगळं त्यांना 2 तासाच्या आत हवं आहे. ओ, इट्स ओके, वी कॅन मॅनेज इट. आय विल अरेंज एव्हरीथिंग. आई, रेफरन्स फोटो आलाय. हां, हा रेफरन्स आहे. ठीक आहे, मग लागा का मला. वेळ खूप कमी आहे. हे सगळं अरेंज करायला. अरे हो, पण आपली ब्रँड अँबॅसेडर कुठे आहे? हा, सावित्री, आता पारू कुठे आहे? मी बघते, चेक करून आले.
आदित्य बाबा हां. मी पण हो बघते. प्लीज. काका हे बघा. पारू तू प्रदक्षिणा घालून घे. त्या लाइटिंगवाल्याचा फोन आलाय, मी त्याच्याशी बोलून घेतो. हा मॅडम, काय झालं असं अचानक का फोन केला? अहो इकडे सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अरे ऐक ना, बाहेरच आहात ना तुम्ही? हो देवळात आलोय. फारू आहे का सोबत? हो हो. ओके कूल. मग आता तुम्ही तिकडेच थांबा, ठीक आहे? घरी येऊ नका. का काय झालं? ए जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. मला प्रश्न विचारायचा नाही. सावित्री आत्या. बोला सावित्री आत्या. पारू बाळा, दर्शन झालंय का तुझं? वय बाळा, जिथे असशील ना तिथून ताबडतोब निघ ना. का? काय झालं? नाही म्हणजे समजा ठीक आहे ना? हे बघ, तू आधी ताबडतोब निघ. काय आहे ना ते तुला सविस्तर सांगते. तिला 2-3 तास कुठल्या तरी कामामध्ये अडकव, पण घरी आणू नकोस. अहो अहो अडकव म्हणजे कुठे अडकवू तिला मी इकडे? आम्ही ऑलरेडी इकडनं यायला निघतोय, आता तिला कामावर पण जायचंय ना. अरे मूर्ख माणसा, मूवीला ने, चौपाटीवर ने, हॉटेलवर ने, कुठे ने. 2 तास तिला कुठेतरी अडकवून ठेव आणि 2 ते 3 तास तिचा कॉन्टॅक्ट कोणाशीच घरातल्याशी होऊ देऊ नकोस. कळलं का? मूर्ख. बावळट. कुठल्या कामात अडकवून ठेव. आदित्य सरांच्या ब्रँडचं खूप काहीतरी महत्वाचं काम आहे. प्लीज लवकर ये बाळा, ताबडतोब निघ. आदित्य सरांचं महत्वाचं काम आहे. मला कशा पायी बोलवलंय? जाऊ दे, असेल काहीतरी महत्वाचं काम. त्याशिवाय सावित्री आत्या एवढं घाईघाईनं फोन नाही करणार. काय का पारू, कोणाचा फोन होता? सावित्री आत्या. बरं ते जाऊ देत. तुझं दर्शन घेऊन झालंय ना? मग चल ना, मला भूक लागली, आपण काहीतरी खाऊन घेऊ. चल. नाही म्हणजे मला घरनं फोन आला होता. आता घरी बोलावलंय, मला जावं लागलं. अगं कुठे चाललीस तू? माझ्यापेक्षा महत्वाचं काम आहे तिकडे. मला भूक लागली का? चल ना. मला सांगितलं आहे ताबडतोब निघून ये. मला जायला हवं. बास बास बास. हा हे बघ, मला माझ्या होणाऱ्या बायकोला कोणी नोकरासारखं वागवलेलं नाही आवडणार. तू एक काम कर, ही नोकरी सोडून दे. हा सोडून दे ही नोकरी, खरंच. अगं या श्रीमंत माणसांचं काही खरं नसतं. तोंडावरती गोड गोड बोलतात, पण त्यांच्या मनात काय चालू आहे ना हे आपल्याला कळत नाही. त्यांच्यासाठी काय नोकर तो नोकरच. पण तू काळजी करू नकोस. तर मी आलोय ना तुझ्या आयुष्यात, तुला ही असली नोकरी करायची काही गरज नाहीये. चल. ते आपण मग बघू. आधी मला जायला हवं. जायचं नाही. असं काय करतेस तू पारू? तू हे सगळं हे बघ, पैशांसाठीच करतेस ना तू हे सगळं. हे घे 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 घे, पैसे घे, हे पैसे घे. माझं हे कार्ड पण घे. ह्यातनं हवे तेवढे पैसे काढ आणि हे सगळे पैसे दे तुझ्या बाबांना. पैशांसाठीच करतेस ना नोकरी? ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत का तुला? नाही ना? माझं ऐक, आता इथून कुठेही जायचं नाही. हा? What?
आउट ऑफ स्टॉक आहे आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय. हे बघा प्लीज ट्राय टू मॅनेज. ओके 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 फाईन, इट्स ओके, आय मॅनेज. हॅलो हॅलो, हां होत आहे का मॅनेज? हे बघा वेळच तर नाही आहे आपल्याकडे. ओके फाईन, जे काय असेल ते मला प्लीज फोन करून कळवा. या या थँक्यू. काय ते फोन करून कळवतात. आदित्य, आपल्याला ज्या हेवी एक्सेसरीज आणि कॉस्ट्युम्स हवेत ना, ते कोणाकडेच मिळत नाहीत. काय झालं काय? एक फोटोशूट करायचंय आणि अजिबात अरेंज होत नाहीये. एक मिनिट, माझा एक प्रोड्युसर मित्र आहे, मी त्याला विचारून बघतो. प्लीज त्याच्याकडे काय होतं का बघतो. पण दादा ते फोटोशूट उद्या केलं तर चालणार नाहीये का? नाही चालणार. ती तिकडची टॉप एजन्सी आहे. कित्येक लिडिंग कंपन्या त्यांच्याकडे मार्केटिंग पार्टनरशिपसाठी लाईन लावून असतात. आपण जर डिले केलं तर आपलाच चान्स आहे आणि मग परत कधी ऑपॉर्च्युनिटी मिळत सांगता येत नाही. मोहन काका काय झालं? माझ्या मित्राचं आउट ऑफ इंडिया शूट चालू आहे. त्याच्या टीम मधलं इथं कोणीच नाहीये. एक आयडिया आहे. हा काय आयडिया आहे श्रीकांत? लवकर सांग. अहिल्या, आपल्याकडे तुझ्या साड्या आणि दागिने आहेत, ते का नाही वापरत आपण? हा हा हो, हे आधी का नाही स्ट्राईक झालं? येस, हे आपण करू. आई अहिल्या, तुझे दागिने अप्रतिम आणि युनिक आहेत आणि साड्यांविषयी मी काय बोलणार ना, त्या तर उत्तम आहेतच ना. तेच वापरूया ना आपण. हा श्रीकांत, ते पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आहेत. त्यांची काहीतरी परंपरा आहे. फक्त किर्लोस्कर घराण्यातल्या स्त्रियाच ते दागिने वापरू शकतात. करेक्ट आहे वहिनी, तुमचं अगदी करेक्ट आहे. म्हणजे मॉडेल मी असते, म्हणजे मी या घरची सून आहे ना, तर ठीक आहे. पण तुमची ब्रँड अँबॅसेडर तर म्हणजे आपली घरातली एक साधी मोलकरीण आहे. मग नाही ना. आणि आपल्या किर्लोस्कर घराण्याची काय म्हणतात त्याला, शिस्त, परंपरा आणि काय शब्द असतो, हा प्रतिष्ठा, ते काय आहे की नाही? हा पण ती मोलकरीण इथे पोहोचली तर घालेल ना ते सगळं. अहिल्या, अडचण तर आहेच. काय ना, वेळ निघून चाललाय. आणि अगं दागिने कायमचे थोडेच द्यायचेत का? अगदी थोड्या वेळापुरतेच द्यायचेत ना. हा देवा, वहिनी नाही म्हटलं पाहिजे. प्लीज प्लीज नाही म्हणू देत वहिनी. आंची, मला असं वाटतं की या प्रोजेक्टसाठी आणि आपल्या प्रीतसाठी तुम्ही तुमचे दागिने यूज करावे. यात या घरची होणारी सून म्हणून मला अजिबात वाईट नाही वाटणार. खोटारडी एक नंबरची, इम्प्रेस करायला बोलते. वहिनी, मी काय म्हणतेय, म्हणजे बघा ना, आपली होणारी सून इथेच आहे, तर मग आपले खानदानी दागिने असं मोलकरणीच्या गळ्यात घालायचे म्हणजे मला ना जरा विचित्र वाटतंय. आता दिशाला नसेल काही ऑब्जेक्शन, तिचं मन मोठं आहे, पण मला नाहीच आवडत आहे हे. म्हणजे मला पटत नाहीये. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, म्हणजे माझं काहीच म्हणणं दामिनी, व्यवहाराने आणि नियमाने पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि माणुसकीच्या नात्याने तिने जीव वाचवला दादाचा. या दोन गोष्टी पुरेशा आहेत नाही? आई, इट्स ओके.
तुझी इच्छा नसेल तर आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू. बरोबर. होईल मॅनेज बाबा. पारू कुठे आहे? नाही, फोन नाही लागला तिचा. आदित्य बाबा, माझा फोन झालाय तिच्याशी. मग कुठे आहे ती? बघा कुठपर्यंत आली आहे ती प्लीज. हो. हॅलो. मला मला नकोय तुमचे पैसे. हे घ्या. मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल लगेच. अहो, फोन का उचलत नाहीये पारू? काय करताय तुम्ही? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? कुठेही जायचं नाहीयेस तू. मी तुझा होणारा नवरा आहे. माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? गपचूप इकडे बसायचंय. बाद झाली नोकरी वगैरे. असं का वागतायत हे? आता यांना उलट बोलले तर बाला वाईट वाटेल. आणि यांनी रागाला येऊन लगीन बिगीन तोडलं तर? नाही नाही, बाला सहनच होणार नाही. काय करू मी? फोन का स्विच ऑफ झालाय पारूचा? काय झालं असेल? देवा, आता मी काय करू? मला माफ करा, पण ना मला आता घरी जावंच लागेल. म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सावित्री आत्यानं फोन केला. बस बस. एकदा सांगितलेलं कळतंय का तुला? गपचूप इकडे बसायचंय म्हणजे बसायचंय. ठीक आहे. पारू. ते मी तिथं बसते. गरज आहे अहिल्या. हे बघ, आम्ही सगळेच तुझा निर्णय नेहमीच मान्य करत आलोय. किर्लोस्करांचा मान, परंपरा आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. हे बघ, तार्किक दृष्ट्या तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे भावनेने विचार करायचा झाला तर तुझा निर्णय योग्यच आहे. पण आई, इट्स ओके. तर जास्त विचार करायला नको. मला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आहे. मी आपल्या क्लायंटला कळून टाकतो की आम्ही वेळेत डिलिव्हर नाही करू शकत. असं काय करतेस तू? मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय पारू. हे मला नाही आवडणार माझ्या बायकोला कोणी असं नोकराणी म्हणून वागवलेलं. बरं, जाऊ दे सगळं. मला सांग, तुला डायमंड रिंग आवडेल का गोल्ड रिंग? आदित्य सरांचं महत्वाचं काम आहे असं सावित्री आत्या म्हणल्या. आणि आत्यासारखं फोन बी करताय. मला ना आत्म कसं तरी वाटायला लागलंय. एकदा बघतेच. हे बघा, मला माफ करा, पण मला ना कसं तरीच होत आहे. म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल, त्याशिवाय सावित्री आत्या एवढं फोन नाही करणार सारखं. मला जायला हवं. हां, आणि अजून एक गोष्ट, म्हणजे राग मानू नका तुम्ही.
माझं लगीन होईपर्यंत मी नोकरी नाही सोडू शकत. माझ्या अहिल्या मॅडमना नाही सोडू शकत मी. सोडावं लागेल.